श्री गणेशाय नमः. श्री गुरुवे नमः. ज्ञानेश्वरी अध्याय 4. श्लोक संख्या 24 ते 42. ओवी संख्या 119 ते 225. श्रीकृष्ण अर्जुनास सांगत आहे की आपणास उत्तम ज्ञान प्राप्त व्हावे असे तुला वाटत असेल तर निर्गवी होऊन ज्ञानभंडार अशा संतांची तन मन जीवाने सर्व प्रकारची सेवा कर. त्यांना प्रश्न विचारित जा. जे सांगतील त्याने तुझ्या मनाची निवाड होईल आणि संकल्प विरतील आणि गुरुकृपेने हे सर्व विश्व तुला मदरूप दिसेल. अर्जुना, आत्मसुखाच्या गोडीने जो पुरुष सर्व विषय भोगाला विटला आहे, जो मनाला चाड सांगत आहे, या प्रकृतीने कर्म आपल्याकडे येत नाही तर आपल्या श्रद्धेने तो सुखी असतो, त्याला निश्चितपणे ज्ञान प्राप्त होत असते पण आणि शांतीही मनाला मिळते. मनुष्याला ज्ञानाची इच्छा नाही. ज्या मनुष्याला ज्ञानाची इच्छा नाही त्याचे जिणे मात्र व्यर्थ आहे. तो संशय रूपामध्ये अग्नीमध्ये पडल्याप्रमाणे आहे आणि संशयाहून घोर पाप नाही. ब्रह्मापर्ण ब्रह्म हवी ब्रह्माग्नो ब्रह्मणाहूतं ब्रह्मेव तेन गंतव्यं ब्रह्म कर्म समाधिना. हे हवन मी होता काही ये यज्ञिका भोगता एसिया बुद्धीसी नाही भिन्नता म्हणून या. जे इष्ट यज्ञ यजावे ते हवी मंत्रादी आगवे तो देखतसे अविनाश भावे आत्मबुद्धी म्हणून ब्रह्मतेची कर्म येसे बोधा आले. जया समत या कर्तव्य ते निष्कर्म धनुर्धरा. दैवमेवा परे यज्ञं योगिना पर्युपासते ब्रह्माग्नावर परे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्यति. ये जे यजनशील अहर्निशी जिही अविद्या हविली म्हणेसी गुरुवाक्युतासी हवन केले. सर्वाणींद्रिय कर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नो जुह्यति ज्ञानदीपिते. एकिया यया परी पार्था दोषु क्षाळिले सर्वथाणी की हृदया रणीमंथा विवेकू केला. तो उपशमे निहटिला धैर्य भारे दाटिला गुरुवाक्य काढिला बळकटपणे. अपाने जुह्यति प्राणं प्राणे पाणं तथा परे प्राणापानगतिं रुद्भवा प्राणायाम परायणाः मगपणा अग्निचेणीमुखी प्राणद्रव्ये देखी हवन केले एकी अभ्यास योगे. एक अपाणु प्राणी अर्पिती एक दोही तेही निरुंदिती. ते प्राणायामी म्हणीत पती पंडुकुमारा. अपि चेदसि पापेभ्य सर्वेभ्य पापकृतमः सर्वे ज्ञानप्लवेनैव वृज्जीणं संतसी रसी. जरी कल्मषाचा गरू तू भ्रांतीचा सागरू व्यामोहाचा डोंगरू होऊन अससी तरीही ज्ञानशक्ती चेणी पाडे. हे अवघेची गाथ थोकडे ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी ये. नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तस्वयं योग संदिद्य कालेनात्मनि विंदती. म्हणून असो हे न घडे ते विचारिताची असंगडे. पुढती ज्ञानाचे निपाडे पवित्र न दिसे. एथ ज्ञान हे उत्तम होवे आणि कही एक तैसी के आहे. जैसे चैतन्य ना नो हे दुसरे गा. एके जया प्राणियाच्या ठाई या ज्ञानाची आवडी नाही तयासी जी आले म्हणो काही. बरी मरण चांग शून्य जैसे गृह का चैतन्य विहीन देह तैसे जीवित ते समूह ज्ञानहीन. योग संन्यस्त कर्माणं ज्ञानसंचिन्य संशयं आत्मवन्तं न कर्माणि निवघ्नन्ति धनंजय. म्हणून संशयाहुनी थोर आणिक नाही पाप घोर. हा विनाशाचा बागुर प्राणियाशी. ऐसा जरी थोरावे तरी उपाय एका अंगवे. जरी हाती होय बरवे ज्ञान खडग तरी तेने ज्ञानशस्त्रे तिखटे निखळू हा निवटे. मग शेखता फिटे मानसीचा. अर्थात एकदा परमेश्वर सर्वत्र ठिकाणी आहे याची जाण माणसाला झाली की कर्मबंधन करू शकत नाही, उरू शकत नाही. करता करविता भगवंत आहे त्याला कळू लागते. म्हणून अर्जुना, यज्ञाचा परिणाम जे ज्ञानामृत त्याचे सेवन करणारे योगीजन परमात्म्याला प्राप्त होतात. यज्ञरहित पुरुषास हा मृत्यूलोकही सुखकारक होत नाही.
ज्याचे मूळ आधार वेद आहे, ज्याचे नूतन व सुंदर फळ स्वर्गसुख आहे, ते द्रव्यादी यज्ञ आहे. ज्याप्रमाणे सूर्याजवळ तारकांच्या तेजाची किती संपत्ती निस्तेजच होते, कारण सूर्य हा स्वयंप्रकाशी आहे. त्यामुळे त्याप्रमाणे ते सर्व ज्ञानयज्ञाची बरोबरी करू शकत नाही. म्हणून अर्जुना, साक्षात्कारी संतांची नेहमी संगती करावी, सेवा करावी. शरीराने, मनाने आणि जीवाने त्यांच्या चरणकमलांना वंदन करावे. आपल्या मनातील प्रश्न विचारावेत, म्हणजे ते योग्य प्रकारे मार्गदर्शन करतात. संतांच्या प्रेमळ उपदेशाने चित्त निर्भळ व निसंशय होईल आणि त्याप्रमाणे तू आत्म्यासही सर्व भूते माझ्या स्वरूपी अभिन्न असलेली पाहशील. आणि हे सर्वश्रेष्ठ आहे. ज्ञानरूपी नौकेने पापाला तरून जाता येईल. त्याप्रमाणे प्रज्वलित झालेला अग्नी काष्टांना म्हणजे लाकडांना भस्म करून टाकतो, त्याप्रमाणे ज्ञानरूपी अग्नी हा सर्व कर्मांना भस्म करीत असतो. जितेंद्रिय ज्ञान साधनात तत्पर व श्रद्धावान अशा पुरुषाला हे ज्ञान प्राप्त होत असते. आणि हे ज्ञान अंतःकरणात स्थिर झाले की त्याच्यापासून त्याला शांतीचा अंकुर फुटतो आणि असा पुरुष जिकडे बघतो तिकडे त्याला ब्रह्मरूप शांती दिसते. परंतु जो पुरुष अज्ञानी असतो, अश्रद्धावान असतो, दुसऱ्यावर संशय घेत असतो, तो पुरुष नष्ट होतो. त्याला इहलोक साधत नाही, परलोकही मिळत नाही आणि आत्मसुख प्राप्त होत नाही. म्हणून जो संशयात पडतो तो ऐहिक व परलौकिक सुखाला मुकतो. ज्या मनात शंका असते, तो शास्त्रावर विश्वास त्याचा बसत नाही, त्याच्या ठिकाणी अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या व हृदयात राहणाऱ्या या संशयाला ज्ञानरूप खड्गाने छेदून निष्काम कर्मयोगाचे आचरण कर व युद्धाकरिता तू उभा राहा, असा संदेश या ठिकाणी श्रीकृष्णाने अर्जुनास दिला आहे. इथं ओव्या संपलेल्या आहे. पुढील भागामध्ये आपण पुढच्या ओव्या बघूया. इथे विराम घेते. कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक व शेअर करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.